कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आर्या, काय म्हणत होता ग अमोल? काही नाही, ते आमच्या मित्रांमधल्या गोष्टी आहेत। तुम्हाला काय करायचे चला, आज संगीताचा कार्यक्रम छान झाला। बाबा, अरे मी उद्यापर्यंत नक्की ठीक होईन मारे। ठीक, उद्यापर्यंत तरतरी येईल तुला, तरतरी। हा भांजे, तसं पण अजून लय कार्यक्रम आहेत बर का। ए दिप्या, अरे श्वास घे की जरा। कशा पाय मामा बाच्याची जोडी आहे ती, अशी थांबत नसते। पण आता पुढचं प्लॅनिंग काय अमोल रावांचं? अहो काय तोंडे सर, अजून मेहंदी नाही वय। दिप्या, अरे पास की आता। अहो जर लग्न आहे आणि मेहंदी करायची नाही, असं कधी होईल का? हा, तसेही त्या निमित्तानं सगळे एकत्र येतात। कार्यक्रम जरा घरगुती झाला असता तर काय बोला बाबा? तुमच्या पद्धतीने उद्या, तुमच्या पद्धतीने उद्या। बोला भांजे, सुहानी मेहंदीवाली, शबनम मेहंदीवाली, करिश्मा मेहंदीवाली, गायत्री मेहंदीवाली, अंजली मेहंदीवाली, कुणाला बोलवायचं सांगा फक्त तुम्ही। बाई, अहो तुम्हाला कसं माहित हो एवढ्या मेहंदीवाल्या? तरी मी सांगत असतो दिप्यावर लक्ष ठेवा म्हणून। बरोबर आहे कदम। बाई, अहो एक मिनिट मोना, अगं खरंच ते लक्ष ठेव। मस्करी करतात ते। आणि तसही कुणीही मेहंदीवाली बोलवायची गरज नाही हा। आर्याला खूप छान मेहंदी येते, आर्या काढेल ना मेहंदी। मी अरे मावशी, तुला खरंच मेहंदी येते का? अमोल, अरे ते हो अरे अमोल, मी बघितले ना तिला, ती खूप भारी मेहंदी काढते। रुपाली ताई, मी ओके डन, आता ठरलं तर मग उद्या मेहंदीसाठी अरे मावशी या ना। तसं पण आता आम्ही फ्रेंड आहोत, येशील ना तू अरे मावशी? हो येईन ना मी। अपर्णा मॅडम, तुमचा संपूर्ण परिवार म्हणजे अगदी मज्जाच आहे बघा। सगळं इथल्या इथे 2 मिनिटात ठरवलं। गायतोंडे साहेब, तुम्ही 1-2 दिवस राहायला या आमच्याकडे, मग कळेल तुम्हाला। बरं आप्या, उद्या कार्यक्रम आहे आणि उद्या जर सकाळी लवकर उठायचं असेल तर आता जेवायला आणि झोपायला गेलं पाहिजे। चला या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।